नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे इंडिया पोस्टमध्ये जी 10वी पासवर मोठी भरती निघणार आहे, त्या भरतीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते या संदर्भात आपण व्हिडिओ करणार. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या वेबसाईटवर त्या आपण आलेलो आहोत. या वेबसाईटवर पाहू शकता तुम्ही इथे महाराष्ट्र सर्कलमध्ये कोणकोणत्या जागेमध्ये किती किती भरती निघणार आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सर्कल पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येतात तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन करायचा आहे. सिलेक्ट डिव्हिजनमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्शन करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसतं पाहू शकता, व्ह्यू पोस्टवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये ही भरती निघालेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता जिल्हा सांगली आहे. ऑफिस नेम या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ऑफिस नेममध्ये म्हणजे ते त्या गावाचं नाव आहे. त्या गावामध्ये ही भरती निघालेली आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, हे पहिलं नाव आहे अळसण. अळसणमध्ये ओपन कास्टसाठी जागा आहे आणि 12,000 पगाराची ही नोकरी आहे. त्यासाठी 10वी पास हे लागणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे 10वी पासवरतीच भरती आहे. तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 10वी पास लागणार आहे आणि लोकल लँग्वेज तुम्हाला 10वीला ही मराठी लँग्वेज मेन लँग्वेज असणार आहे, ही असली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता एका जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने तुम्ही बाकीचे पण जिल्हे सर्च करून पाहू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही अर्ज करायसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे या ठिकाणी आपण पाहून घेऊ. तर या ठिकाणी ही भरती आहे ही 10वी पासवरती आहे. त्या ठिकाणी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला 10वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे या ठिकाणी. तसेच तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. हे 2 ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॉर्म भरतेवेळी. तसेच तुम्हाला जर तुम्ही कास्टमधून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ही सेंट्रलची भरती आहे, त्याच्यामुळे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओपनवाल्यांसाठी कोणतं कास्ट सर्टिफिकेट नसतं. तसंच OBCवाल्यांना OBCचं कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे, ते पण सेंट्रलचं. त्यानंतर SC ST ह्या लोकांना तुमची कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. जर कोणी अपंग असेल तरी त्यांनी या ठिकाणी डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढणं महत्त्वाचं आहे. ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. या पद्धतीने या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स लागणार आणि फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा आयडेंटिटी साईज फोटो आणि सिग्नेचर या गोष्टी सर्व तुम्हाला तुमच्या फॉर्म भरतेवेळी तुमच्यासोबत असल्या पाहिजेत. कास्ट सर्टिफिकेट नंतर काढलं तरी चालेल तुम्ही, पण आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, फोटो, सिग्नेचर हे डॉक्युमेंट्स भरतेवेळी फॉर्म भरतेवेळी तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे. जर तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन झालं त्याच्यानंतर जरी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं तरी या ठिकाणी चालू शकतं, पण बाकीचे डॉक्युमेंट्स आत्ता असणं गरजेचं आहे. या पद्धतीने हे फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स लागू शकतात. आता हा ऑनलाईन फॉर्म याचा कसा भरावा या संदर्भात पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, ज्यावेळी फॉर्म भरणे चालू होईल. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी माहिती तुम्हाला पोस्ट भरती संबंधित वेळोवेळी आपल्या चॅनलवर येत राहील. तसेच याच्यामध्ये कोणत्या लोकांचं सिलेक्शन होईल, कोणाचं सिलेक्शन नाही होणार, कोणी फॉर्म भरला पाहिजे, कोणी फॉर्म नाही भरला पाहिजे, या संदर्भात पण महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचे पुढचे फ्युचरचे अपडेट ऐकण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.